सिंधुदुर्गातील ज्येष्ठ साहित्यिका वंदना करंबेळकर यांचा प्रकाशवाट हा एक अनुवादित कथासंग्रह लोकप्रिय आहे. ग्रंथाली प्रकाशनने या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. व्होल्गा या स्त्रीवादी लेखिकेनं तेलुगूमध्ये लिहिलेल्या या कथांचं पुढे अल्लादी उमा आणि एन श्रीधर यांनी इंग्रजीत भाषांतर केलं. ते द वुमन अनबाउंड म्हणून प्रसिद्ध आहे. जेव्हा या कथा वंदना करंबेळकर यांनी वाचल्या, तेव्हा त्यांना असं वाटलं की या कथा मराठीत उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि म्हणून त्यांनी त्या कथांचा मराठी अनुवाद केला. तर प्रकाशवाट या कथासंग्रहातील एका कथेचं अभिवाचन आम्ही इथं करत आहोत. कथेचं शीर्षक लग्न एक राजकारण. मला कळत नाही की माझं काय चुकलं. पण मी एक सांगू शकते की जे झालं त्यात माझी चूक असती आणि मला जर ती टाळण्याची किंवा सुधारण्याची संधी मिळाली असती, तर मी अशी आत्तासारखी रागावले नसते. माझ्या नवऱ्यावर जेव्हा संकट आलं, तेव्हा मी त्याला खूप मदत केली होती. समजावलं होतं, जवळ घेतलं होतं. ती संध्याकाळ मला अजून आठवते. इतकी स्पष्ट आठवते की जणू ते सगळं आत्ता माझ्यासमोर घडतंय. आमच्या लग्नाला वर्ष झालं होतं. मी त्यांच्या शर्टाला बटण लावता लावता माझ्या आयुष्यातल्या आधीच्या आठवणींमध्ये रमून गेले होते. मी माझ्या काकांच्या तोंडून यांच्याबद्दल पहिल्यांदा ऐकलं. म्हणजे खरं तर त्यांनीच हे स्थळ सुचवलं होतं. आमची जोडी चांगली जमेल असं त्यांना वाटलं होतं. नाव मधुसूदन. ऐकायला सुद्धा गोड, सुखद आणि हृदयाला स्पर्श करणारं. माझ्या मनात मी ते नाव सारखं ऐकत होते. मला असं वाटलं की या नावात माझ्या आयुष्याच्या ध्येयाची किल्ली आहे. 3 वर्ष मला शोभणाऱ्या या नावांविषयी मी ऐकत होते, वाट बघत होते आणि त्यांचा फोटो बघितला तेव्हा वाटलं सार्थकी लागलं ते वाट बघणं. त्या क्षणापासून मी ज्या घरात जन्मले आणि वाढले, ते घर मला परक वाटू लागलं. महिन्याभरात मी माझ्या स्वतःच्या घरात जाणार म्हणून मला आनंद झाला. हे काही असं क्षणात घडलं नव्हतं. याच्या आधी 3 वर्षांपूर्वी जेव्हा मी आईच्या घरात काही लहान सहान बदल केले, ते आईला आवडले नव्हते. ती म्हणाली होती, तुझ्या घरी जाऊन तू काय ते कर. इथलं सगळं आहे असंच राहू दे. तेव्हा मला कळलं की माझ्यासाठी दुसरं घर असणार आहे. तिथं मी माझ्या मनाप्रमाणे बदल करू शकेन. तेव्हापासून मी त्या घराची वाट बघू लागले. जेव्हा मला कळलं की ते हैदराबादमध्ये आहेत, तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. हैदराबाद, मधुसूदन, 2 नावं. जेव्हा ही 2 नावं माझ्या मनात येत, माझ्या ओठांवर हलके हसू येत असे. यावरून माझ्या बहिणी माझी चेष्टा करत असत आणि मग मी लाजेनं गोरीमोरी होत असे. माझ्या माहेरच्या माणसाने मधुसूदनसाठी हुंडा म्हणून 50,000 रुपये द्यायचं कबूल केलं. हे मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगितलं. या सगळ्या BA ची परीक्षा दिलेल्या मैत्रिणींमध्ये लग्न हा गप्पांचा एकच विषय असे. सगळ्या जणी लग्न ठरण्याचीच वाट बघत होत्या. त्यात माझं सगळ्यात आधी ठरल्यानं मला जरा अभिमान वाटत होता. माझ्या काही मैत्रिणींना हुंड्याची रक्कम ऐकून धक्का बसला. काही जणी म्हणाल्या, तुला काय, फक्त गाण्यासाठी सुद्धा नवरा मिळाला असता. एका मैत्रिणीनं मात्र हुंडा देण्यावरून जोरदार वाद घातला. तू त्याच्याशी लग्न करून त्याला सुख द्यावंस, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी कराव्यास, मुलं होऊ द्यावीस, त्यांना वाढवावंस अशी अपेक्षा आहे. त्यामुळे त्याला हुंड्या देण्यामागे काही अर्थ आहे. तसंच तू हे सगळं करणार आहेस आणि या सगळ्याची जबाबदारी घेणार आहेस, म्हणून तुला हुंडा तर द्यायलाच हवा. लग्न या आम्हा दोघांना जोडणाऱ्या पवित्र बंधनाबद्दल तिने केलेल्या कल्पनांमुळे, तिच्या तिरस्कारयुक्त बोलण्यामुळे मी तिच्यावर खूप चिडले होते. मी तिला म्हटलं, यामुळे मला आनंद होणार नाही का? हे सगळं मी माझ्यासाठी सुद्धा करणार नाहीये का? जी मुलं मी होऊ देईन ती माझी नसणार आहेत का? तू कसले भलते विचार करतेस? मी तिला बाजू पटवून देत होते, पण त्यावर तिनं मला निरुत्तरित करणारा प्रश्न विचारला. जर तुम्हा दोघांनाही त्यात आनंद आहे, तर 50,000 रुपये देण्याची गरज तुलाच का वाटली?
जणू तिनं कायद्यावर बोट ठेवलं होतं. पण असला अन्याय तर्कशास्त्रानं मांडणाऱ्या माणसांना मी काय सांगणार? आणि मी सांगून त्यांच्या डोक्यात काही शिरणार आहे का? असा विचार करून मी म्हटलं, अगं, तशी प्रथा आहे आणि मला किंवा माझ्या माणसांना याबद्दल काही हरकत नसताना तुला याचा प्रॉब्लेम का वाटतो? त्यावर ती एवढंच म्हणाली, तुझं तुलाच कळेल, लग्न झालं आणि निघून गेली. पण लग्नानंतर मला यातलं काहीच कळलं नाही. लग्न छान झालं. ते लग्नात माझ्यासमोर बसलेले मी ज्या क्षणी पाहिले, तो सुंदर क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. त्यांचा फोटो पाहिला होता, त्यापेक्षा ते प्रत्यक्षात अधिक देखणे दिसत होते. त्यांच्या नावाबरोबरच माझं आयुष्य नक्की चांगलं जाणार याबद्दल मला खात्री वाटत होती. लग्नातले सगळे विधी जसे सांगितले जात होते, तसे अगदी पूर्ण श्रद्धेनं आणि अतिशय मनापासून मी करत होते. मी माझं मंगळसूत्र भक्तिभावानं डोळ्यांना लावलं आणि हृदयाजवळ ठेवलं. माझ्या आयुष्यातली अतिशय मौल्यवान आणि दुर्मिळ अशी देणगी आहे, असं मला वाटलं. जो माझ्या सुखदुःखात सारख्या प्रेमानं साथ देईल, अशा माणसाच्या जीवनसाथीची भूमिका मी स्वीकारली. आयुष्यात कधी अडचण आली, कोणतंही संकट आलं, तरी त्याला मी आनंदानं सामोरी जाईन आणि नवऱ्याला साथ देईन, असा त्या दिवशी आयुष्यभरासाठी निर्णय घेतला. नवरा-बायकोला एकमेकांकडून अपेक्षित असणाऱ्या प्रेमाविषयी मला आधीच माहिती होती आणि नवऱ्याच्या संबंधात करायच्या कर्तव्यांची जाणीव होती. असावे घरटे आपुले छान, पुढे असावा बाग बगीचा, वेल मंडपी जाई जुईचा. हे गाणं मी लहानपणापासून नेहमी म्हणत असे. अशा कल्पना असणारी गाणी, गोष्टी आणि कादंबऱ्या मला आवडत असत. त्यात स्त्री जीवनाबद्दल असणाऱ्या अर्थानं मी भारावून जात असे. मलाही मधुसूदनांच्या भक्कम आधारानं वाढणाऱ्या वेलीच्या शांत, सुरक्षित आणि समाधानी आयुष्यापेक्षा आणखी वेगळं काय हवं होतं? पण हे सगळं सहज किंवा काही प्रयत्न न करता मिळालं नव्हतं. लग्नाच्या दिवशी ऐकलेल्या पवित्र गोष्टी जपण्यासाठी मला थोडं झगडावं लागलं. त्यांच्या आवडीनिवडी माझ्यापेक्षा वेगळ्या होत्या. त्यांना स्वच्छतेची आवड अजिबात नव्हती. त्यांच्या सगळ्या वस्तू आणि त्यांचा वावर अतिशय गबाळा आणि वेंधळेपणाचा असे. 6 महिन्यात मी त्यांच्यासारखं व्हायचा खूप प्रयत्न केला. माझ्या शेजारणीला माझ्यासारखं स्वच्छतेचं वेड नव्हतं, पण तिच्या नवऱ्याला जरा जरी धूळ किंवा अस्वच्छता दिसली तरी राग येत असे. त्यामुळे घाबरून जाऊन त्याच्या मनासारखं घर ठेवायचा प्रयत्न ती करत असे. आम्ही दोघी एकत्र भेटायचो तेव्हा फक्त या एका गोष्टीबद्दल बोलत असू. मी तिला माझ्या स्वच्छतेच्या गोष्टी शिकवत असे आणि तिच्या आळशीपणाच्या गोष्टी ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असे. माझ्या नवऱ्याला मी आवडत होते, पण एखाद्याला आपण आवडतो हे कसं ओळखायचं? तर माझ्यासाठी फुलं आणणं, मला बाहेर नेणं किंवा सिनेमाला जाणं यात काही कमी नव्हतंच. पण मी चाफ्याची फुलं घातली किंवा हिंदी सिनेमाला जाऊया असं म्हटलं तर त्यांना राग येत असे. या रागावण्यावरून आपण समजून घ्यायचं, आम्ही एकमेकांवर प्रेम करत होतो. कारण लग्नाच्याच दिवशी मी स्वतःला हे बजावलं होतं. माझे सासू-सासरेही स्वभावानं चांगले होते. हुंडा आणि इतर देण्या-घेण्याच्या गोष्टीसाठी त्यांनी काही अवाजवी मागणी केली नव्हती. तसंच आम्ही दिलं ते किती कमी दिलं असं म्हणून त्यांनी मला कधी त्रासही दिला नाही. ते वेगळ्या गावात राहत असल्यानं मला रोज होणाऱ्या सूनवासाचा प्रश्न नव्हता. सगळं कसं छान चाललं होतं. तो दिवस, आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. गेल्या वर्षभरात आपल्या वैवाहिक जीवनाचा लताकुंज कसा शांत आणि समाधानानं बहरला आहे याच्या आठवणीत मी रमले होते. तेवढ्यात शर्टाला बटण लावण्यासाठी घेतलेल्या सुईचं टोक माझ्या बोटात शिरलं. त्यामुळे मी वेदनेनं ओरडणार एवढ्यात आमच्या घराबाहेर मला गोंधळ ऐकू आला. मला भीती वाटली आणि पटकन उठून मी बाहेर आले. तिथं थांबलेल्या रिक्षाभोवती लोकांनी गर्दी केली होती. काही जण स्कूटर लावत होते. 4 जणांनी गर्दीतून वाट काढली आणि माझ्या नवऱ्याला रिक्षातून बाहेर उतरवलं. त्यांना असं धडपडत चालताना मी जेव्हा पाहिलं, तेव्हा त्यांना काय झालं हे कळायच्या आत
मी मोठ्यानं रडायला लागले. "घाबरू नका, काहीही झालेलं नाही." असं म्हणत त्यांच्यातल्या एका वयस्कर गृहस्थांनी माझ्या नवऱ्याला आणून अंथरुणावर झोपवलं. तेव्हा मला त्यांच्या उजव्या हाताला बांधलेलं बँडेज दिसलं. त्यावर रक्त दिसत होतं. माझं डोकं गरगरू लागलं. अंगातलं त्राणच गळालं असं वाटून मी धाडकन खाली पडले. "काय झालंय? हा माझा परमेश्वर यातून वाचेल ना?" अशा काळजीनं मी रडत होते. आणि सगळ्याचा संबंध माझ्या नशिबाशी लावत होते. आलेल्या सगळ्यांनी माझं सांत्वन केलं. ते रोज ज्या मशीनवर काम करत असत त्याबद्दल, व्यवस्थित चालवलं तर ते मशीन किती उत्कृष्ट पद्धतीनं काम करू शकतं त्याबद्दल, आणि माझा नवरा गेली 7 वर्ष त्या यंत्रावर किती उत्तम रीतीनं काम करत असेल हे सांगितलं. पण त्याचबरोबर त्याच मशीनमुळे आज त्याच्या उजव्या हाताची बोटं कशी तुटली हेही सांगितलं. तरीही त्यात खूप धोकादायक काही नाही. आधीच त्यासाठी योग्य ते औषधोपचार केले गेले आहेत. यापुढेही केले जाणार आहेत, याबद्दल त्या लोकांनी मला आश्वासन दिलं. माझ्याकडे थोडे पैसे दिले. मधुसूदनला विश्रांती घेऊ दे. त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या असं सांगितलं. माझा नवरा ज्या कंपनीत काम करत होता, त्या कंपनीच्या युनियनचे ते लोक असावेत असं मला वाटलं. त्यांचं असं मदतीचं वागणं पाहिलं, त्यांचे जिव्हाळ्याचे शब्द ऐकले, तेव्हा जणू देवच माझ्या मदतीसाठी धावून आले आहेत असं मला वाटलं. माझं रडणं थांबून मी त्या धक्क्यातून सावरेपर्यंत ते आमच्या घरात थांबले. त्यांनी मधुसूदनला कॉफी पाजली आणि मग ते गेले. त्यावेळी त्यांनी जाऊच नये असं मला वाटत होतं. त्यांनी धीर दिला नसता तर कोण जाणे मी कशी उभी राहणार होते. मला माझ्यावरच्या संकटाची कल्पना यायच्या आत मी एकटी नाही, माझ्या अडचणींवर मात करण्यासाठी मला मदत करणारी माणसं आहेत या जाणीवेनं मला त्या दिवशी खूप बरं वाटलं. त्या लोकांना निरोप दिला आणि दार बंद करून आत परत येत होते तर माझं हृदय वेदनेनं व्याकुळ झालं होतं. पण मी रडले नाही. मधुसूदननी मला रडण्याची संधीच दिली नाही. मी आत येईपर्यंत तेच रडायला लागले होते. आपल्या बोटं तुटलेल्या हाताकडे बघून त्यांना रडू येत होतं. मी माझा धीर एकवटला, मन घट्ट केलं आणि डोळ्यातलं पाणी पुसून टाकलं. आई जशी आपल्या बाळाला जवळ घेते, तसं मी त्यांना जवळ घेतलं आणि समजावलं. मला त्यांना विश्वास द्यायचा होता, की तुमच्या अशा हातामुळे आपल्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाही. पण त्यांना अतिशय असुरक्षित वाटत होतं आणि बोटं तुटल्यामुळे माझं त्यांच्यावरचं प्रेम कमी होईल की काय, अशीही भीती वाटत होती. पण हा विचार किती वेडेपणाचा आहे, हे मी त्यांना समजावून सांगितलं. तुम्ही कसेही असलात तरी माझे आहात आणि असल्या क्षुल्लक गोष्टी माझ्या प्रेमाच्या आड येणार नाहीत असंही सांगितलं. मी अतिशय प्रेमानं त्यांच्या रक्ताळलेल्या आणि औषधानं भरलेल्या बँडेजच्या हातावर प्रेमानं ओठ टेकले. पण अजूनही यांना त्या बोटांशिवाय आपल्या हातानं काम कसं जमणार? कामावरून काढून टाकलं तर काय करायचं? याबद्दल भीती वाटत होती. मी कितीही धीर दिला तरी त्यांची काळजी संपत नव्हती. शेवटी त्यांना झोपेच्या गोळ्या देऊन झोपवलं. पण मी मात्र टक्क जागी होते. दुसऱ्या दिवशी ही बातमी कळल्यावर माझे सासू-सासरे आले. पुन्हा एकदा रडणं. जर मधुसूदनला शांत राहू दिलं नाही, तर मला वाटलं रडणं थांबणारच नाही. पण एवढ्यात युनियनचे लोक आले. त्यांनी सांगितलं, नोकरीविषयी काळजी करण्याचं काही कारण नाही. जर त्यांनी नोकरीवरून काढून टाकलं, तर युनियनचा काय उपयोग? नोकरी आणि नुकसान भरपाई या दोन्ही गोष्टी तुम्ही आमच्यावर सोपवा आणि मधुसूदनला ताकद कशी येईल याकडे लक्ष द्या. त्यांच्यामुळे मला किती धीर आला हे सांगायला माझ्याकडे शब्द नाहीत. मधुसूदननी त्यांच्या लीडरशी माझी ओळख करून दिली. त्यांना नमस्कार करायला सांगितला. थोडंसं भीतीनं पण अतिशय मनापासून मी त्यांना नमस्कार केला. त्यावेळी ते थोडेसे मागे सरकले आणि त्यांनी मला काही गोष्टी सांगायला सुरुवात केली. मधुसूदनची नोकरी टिकली याचं कारण फक्त युनियन किंवा युनियन लीडर नसून 125 वर्षापूर्वी नोकरांना, कामगारांना आपल्या हक्कांची झालेली जाणीव हे आहे. जेव्हा कामगारांच्या संघटना नव्हत्या, ते संघर्ष आणि क्रांती करू शकत नव्हते, तेव्हा अशी संकट आलेल्या कामगारांना मरण्याशिवाय दुसरा पर्याय नसे. कारण जिथं प्रत्यक्ष उत्पादनाची कामं चालत तिथं अशांची दखल घेतली जात नसे. पण असे कायदे करून घेण्यासाठी कामगार एकत्र आले. म्हणून आता मधुसूदनचा प्रश्न इतक्या सहजपणे सुटू शकला. थोडक्यात
ट्रेड युनियन्सची निर्मिती कशी झाली, त्याचे अनेक फायदे, त्यामुळे मालकांवर राहणारं नियंत्रण वगैरे माहिती त्यांनी सांगितली. मला तर प्रत्येक गोष्टीत तो माणूस फार तळमळीनं काम करणारा वाटला. त्यामुळे त्यांचं बोलणं ऐकण्यात मी गुंगून गेले होते. या सगळ्यातून मी या निष्कर्षाला आले, की माझा नवरा किंवा इतर कोणीही संकटात असतील, तर त्यांनी स्वतःला एकटं समजायचं नाही. युनियन त्यांच्या मदतीसाठी नेहमी तयार असते. त्यामुळे मला आणि माझ्या नवऱ्याला खूप धीर आला. यांच्या हाताची जखम 1 महिन्यानंतर भरून आली. हाताचं बँडेज काढलं. त्या रात्री जेव्हा यांनी आपल्या थोट्या हाताने मला स्पर्श केला, तेव्हा माझं अंग शहारलं. पण मी लगेच स्वतःला सावरलं. मी त्या तशा हातांवर खूप आनंदानं आणि प्रेमानं माझे ओठ टेकले. युनियनच्या प्रयत्नामुळे त्यांना एक असिस्टंट मिळाला होता. मात्र यांना नुकसान भरपाई म्हणून फक्त 10,000 रुपये दिले गेले. यांच्या कारखान्यातल्या कामात बदल नसल्यानं यांना आणखी रक्कम देता येत नाही, असं सांगण्यात आलं. त्यामुळे या मुद्द्यावर वाद न घालता आहे त्यात समाधान मानावं, असं युनियनवाल्यांनी सुचवलं. माझ्या नवऱ्यालाही ते पटलं. 4 महिन्यात ते पुन्हा पूर्वीसारखे व्यवस्थित झाले. त्याच दरम्यान मला असं जाणवलं की मला दिवस गेलेत. पुढच्या महिन्यात त्याबद्दल खात्रीही पटली. मी डॉक्टरकडे जाऊन तिला सांगितलं. तिनं मला तपासलं, माझं वजन केलं आणि मला काही टॉनिक्स घ्यायला सांगितले. त्यानंतर 2 महिने माझा नवरा माझी अतिशय काळजी घेत असे. मी म्हणेन ते माझ्यासाठी आणत असे. अनेक वेळा फळं खाणं, दूध पिणं याची आठवण करून देत असे. मला 3 महिने झाले. एके दिवशी केसांवरून आंघोळ करून मी केस विंचरत होते. अचानक माझ्या ओटीपोटात दुखू लागलं. मला काय करावं कळेना. मी सहन करण्याचा प्रयत्न करत होते, पण उकळत्या पाण्यात रटरट शिजणाऱ्या भातासारख्या कळा वाढत होत्या. आतून सगळं उकळतंय असं मला वाटू लागलं. मला वाटलं मी आता क्षणभर देखील उभी राहू शकणार नाही. मी कशीबशी अस्पष्ट आवाजात माझ्या शेजारीला हाक मारली. एवढं मला आठवतंय. पण त्या व्यतिरिक्त ती कधी आली, मी तिच्याशी काय बोलले, तिला काय सांगितलं, काही आठवत नाही. मी बेशुद्ध पडले. आणि जेव्हा मी शुद्धीवर आले, तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. माझे सगळे नातेवाईक तिथं होते. जेव्हा मी माझ्या आई-वडिलांना पाहिलं, तेव्हा मला वाटलं की काहीतरी गंभीर घडलंय. माझ्या लक्षात आलं की माझ्या एका हाताला सलाईन आणि दुसऱ्या हाताला रक्ताचा पुरवठा करणं सुरू होतं. मला थोडं बरं वाटल्यावर माझी आई मला म्हणाली की तुझं बाळ गर्भाशयात न वाढता त्याच्या बाहेर असलेल्या नळीत वाढत होतं. मला तर ते कसं घडलं, त्याचा अर्थ काय, काहीच कळत नव्हतं. पण काहीतरी वेगळं घडलं एवढंच मला कळलं. म्हणजे वाढणारा गर्भ फुटला आणि आत सगळीकडे रक्त झालं. यासाठीचं ऑपरेशन करून हे सगळं करायला आणि गर्भाशयाला टाके घालायला 6 तास लागले. मला असं कळलं की या ऑपरेशनमुळे यापुढे कधीही मला मूल होऊ शकणार नाही. या ऑपरेशनमधून तू कशीबशी वाचली आहेस, पण मला कळत नाही की भविष्यात काय होणार आहे ते, माझी आई म्हणाली. मला तिचं बोलणं एकदमच विचित्र, परक वाटलं. पण या परिस्थितीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करू लागले. मग माझ्या लक्षात आलं की पुरात कोसळलेल्या घरासारखी माझी अवस्था झाली आहे. मी संध्याकाळी जेव्हा मधुसूदनना पाहिलं, तेव्हा माझं दुःख मी आवरू शकले नाही. जाऊ दे, रडून काय उपयोग, नशिबातच तसं होतं, ते अतिशय कडवटपणे म्हणाले. या दुर्दैवामुळे ते अस्वस्थ झाले असतील आणि त्याचा राग ते माझ्यावर काढत असतील असा मी विचार केला. खरं तर मला असं वाटलं होतं की ते माझं सांत्वन करतील, माझे अश्रू पुसतील आणि म्हणतील, मी नाही का तुझ्याबरोबर, रडू नकोस. माझे हात हातात घेतील. पण मला कळलं नाही, या सगळ्याऐवजी त्यांच्या डोळ्यात कटुता पुरेपूर भरली होती. दुसऱ्या दिवशी माझ्या आईनं सांगेपर्यंत मला कळलं नव्हतं त्यांना असं का वाटत होतं ते. आई म्हणाली, तुला मूल होऊ शकणार नाही म्हणून तुझी सासू चिडली होती. हे ऐकल्यावर मला भीती वाटली आणि मी म्हणाले, अगं आई, असं का? याला मी काय करू? तू काय करणार? आता तुझ्या आयुष्याला काही अर्थ उरला नाही. तुला तुझ्या स्वतःच्या मुलांबरोबर खेळता येणार नाही. त्यामुळे लोक जे काय बोलतील ते तुला ऐकून घ्यावंच लागेल. आईच्या बोलण्यात कडवटपणा आणि असहाय्यता अशा संमिश्र भावना दाटून आल्या होत्या आणि ती रडू लागली.
मी तर इतकी घाबरले की मी एकटी आहे आणि माझ्या दुःखात सहभागी व्हायला कोणी तयार नाही. मला काय झालं हे यापैकी कोणाच्याही दृष्टीनं महत्त्वाचं नव्हतं. फक्त मला मूल होऊ शकणार नाहीत याच्याशीच सगळ्यांचा संबंध होता. मला मूल नाही आणि यापुढेही होऊ शकणार नाही याबद्दल फक्त त्या सगळ्यांना अगदी माझ्या आईसकट पर्वा वाटत होती. त्या क्षणी मला ज्या वेदना होत होत्या त्याबद्दल कुणालाही काळजी नव्हती. वस्तुस्थिती अशी होती की माझं जे काही शारीरिक दुखणं होतं त्यातून बरं होण्यासाठीची सगळी काळजी माझी मलाच घ्यायची होती. हॉस्पिटलमधली आया जेव्हा म्हणाली, "काय बाई नशीब तरी." तेव्हा माझ्या सासूबाई पुटपुटत होत्या, "कशासाठी हे सगळं? ही जगली तरी कशाला? उगाच त्याला एखाद्या शुष्क झाडासारखं रडायला लावेल, बाकी काय?" फक्त मधुसूदनचा प्रॉब्लेम तेवढा मोठा. पण मला आठवतंय, मला वाटलं की मूल नसणं हे मला देखील तितकंच वेदनामय वाटत होतं. मूल मलाही त्याच्या इतकंच मनापासून हवं होतं. त्याला मूल होणार नव्हतं. त्याचा वंश, त्याचं नाव, त्याची मालमत्ता या सगळ्याला काही अर्थ उरणार नव्हता. या सगळ्याचं कारण मी होते, असं प्रत्येकाला वाटत होतं. माझे औषधोपचार सुरू होते. मी औषधं घेत होते, पण हे सगळं यांत्रिकपणे घडत होतं. मला एखाद्या निरुपयोगी मशीनसारखं वागवलं जात होतं. प्रत्येकाच्या वाटेत येणाऱ्या घरातल्या जुन्या, कोरड्या झालेल्या शिवणाच्या मशीनसारखं. प्रत्येकाला माझा त्रास होत होता. मी हॉस्पिटलमधून घरी आले. माझे आई-बाबा त्यांना त्यांचं घरी काम असल्यामुळे निघून गेले होते. बरोबर मलाही घरी नेण्याची त्यांना भीती वाटत होती. मला त्यामागचं कारण कळत नव्हतं. यामुळे माझ्या सासूबाई मात्र माझ्याशी फार कडवटपणे बोलल्या. या सगळ्यात मला माझ्या नवऱ्याच्या वागण्याचं फार दुःख होत होतं. मी पूर्ण निरुपयोगी आहे असं यांना कसं वाटू शकतं? यांनी माझ्याशी फक्त मूल होण्यासाठी लग्न केलं होतं का? मैत्री, प्रेम, साहचर्य या सगळ्याला यात काहीच अर्थ नव्हता का? पूर्वी ते ज्या गोष्टी सांगत असत त्या मी ऐकत असे. त्यांना हवं असेल ते देत असे. यांना शांतता लाभावी, आनंद मिळावा म्हणून प्रयत्न करत होते. त्यांच्याबरोबर सिनेमाला जात असे. हे सगळं मी अजून करू शकणार नव्हते का? मग माझ्या तसं असण्याबद्दल यांची हरकत का असावी? ज्यांना मुलं नाहीत अशा बायका नसतात का? त्यांचे नवरे त्यांच्यावर प्रेम करत नाहीत का? मुलं नसणाऱ्या अशा स्त्रियांना आठवायला मी सुरुवात केली. अचानक मला रुक्मिणी काकू आठवली. तिला मुलं नव्हती. ती 40शीला येईपर्यंत त्यांनी तिला मूल होण्यासाठी सगळे प्रयत्न केले. असा देव शिल्लक नव्हता की ज्याची त्यांनी पूजा केली नाही आणि असा डॉक्टर नाही की ज्याचा त्यांनी सल्ला घेतला नाही. या अमूल्य देणगीच्या मागणीसाठी तपासण्या, ऑपरेशन्स, औषधं एका बाजूला, तर पूजा आणि धार्मिक कार्य दुसऱ्या बाजूला. यांनी तिचं आयुष्य व्यापलं होतं. तिचे सगळे विचार आणि कृती फक्त मूल होणं या एका गोष्टीसाठी होतं. प्रत्येकाला तिची दया वाटे. शेवटी त्यांनी त्यांच्या पुतण्याला दत्तक घेतलं आणि वाढवलं. काही असलं तरी मूल नसलेल्या बाईची संकटातून सुटका नाही. मग फक्त लग्न मूल होण्यासाठीच करतात का? मुलगी जन्माला येते, मोठी होते, ती फक्त मुलाला जन्म देण्यासाठीच का? पुरुषांसाठी फक्त मुलाला जन्म देणं ही बाईच्या आयुष्याची इती कर्तव्यता का? बाई म्हणजे फक्त 2 अंडाशय आणि 1 गर्भाशय का? ते नसलेली मी म्हणजे निरुपयोगी का? मी जसजसा अधिकाधिक विचार करू लागले तसतसं माझ्या लक्षात आलं की कुठलीच बाई शांतपणे जगत नाही. जेव्हा मी हुंडा देऊन लग्न करू शकत होते तेव्हा ज्या मुलींची अशी हुंडा देण्यासारखी परिस्थिती नव्हती त्यांची लग्न जमत नव्हती आणि म्हणून त्यांच्याकडे ज्या दृष्टीनं बघितलं जात होतं त्याचा त्यांना त्रास होत होता. निर्मला आणि सरोज यांच्या आईवडिलांना त्या प्रत्येकीच्या सासरच्या अपेक्षेइतका हुंडा देता आला नाही. त्यामुळे सासरची माणसं जे बोलत त्या बोलण्याला कंटाळून त्या दोघींनी आत्महत्या केली होती. कमलला तिच्या नवऱ्यानं मारलं होतं. माझा शेजारी आपल्या बायकोला 2 मुलं असून सतत मारत असे. कारण त्या दोन्ही मुली होत्या. इतके दिवस मला हे सगळं का दिसू शकलं नाही? जगभरच्या सगळ्या बायका अशा दुःखामुळे कर्कशपणे ओरडत असताना प्रेमाचं घर आणि प्रेमानं भरलेल्या वैवाहिक आयुष्याचं स्वप्न मीच का बघत होते?
अशा लाखो निष्पाप निरागस मुली आहेत की ज्या अशा कुठेही न मिळू शकणाऱ्या प्रेमाच्या घरासाठी वैवाहिक आयुष्याची स्वप्न बघतात. वेळ पडल्यास त्यासाठी रक्त सांडतात. हे सगळं असं का घडलं? हे प्रश्न मला सतावू लागले. दिवस असेच चालले होते. अचानक एके दिवशी माझ्या सासूबाईंनी माझी निंदा करायला सुरुवात केली. त्यांचं म्हणणं असं होतं की माझ्यामुळे त्यांच्या मुलाला शांतता मिळत नव्हती. तो बिचारा अगदी बारीक झाला होता. काळजीनं त्याचं वजन कमी झालं होतं. मात्र हे अगदी खोटं होतं. ते माझ्याशी नीट वागत नव्हते एवढंच. बाकी त्यांचं सगळं व्यवस्थित चाललं होतं. ऑफिसमध्ये काम कमी असायचं. प्रकृती सुधारली होती. थोडंसं वजन वाढलं होतं. खरं तर मी हळूहळू खंगायला लागले होते. त्यामुळे सासूबाईंच्या अचानक निंदा करू लागण्याचं कारण मला कळेना. थोड्या दिवसांनी माझी शेजारीणही त्यात सामील झाली आणि माझ्या नवऱ्याच्या प्रकृतीची काळजी करू लागली. एके दिवशी प्रत्यक्ष नाही, पण अगदी स्पष्टपणे माझ्या सासूबाईंनी मला सुचवलं की माझ्या नवऱ्यानं पुन्हा लग्न करायला हवं. मी हादरून गेले. माझ्याशी कसंही बरं वाईट वागलं जात होतं. तरी माझ्या घरात मी कशीबशी जगत होते. पण सासूबाईंच्या मनात मला माझ्या घरातून बाहेर काढून त्याला मूल देण्यासाठी दुसऱ्या बाईला माझ्या जागी आणून ठेवण्यात आलं होतं. जेव्हा मी माझ्या नवऱ्याला याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, "मी तरी काय करणार? माझ्या आईला नातवंड हवी आहेत." यावरून माझ्या एवढं लक्षात आलं की हे सगळं सासूबाईंनी त्यांच्या मनात भरवलं आहे. म्हणून मी त्यांना विचारलं, "पण यावर तुमचं मत काय?" तर ते म्हणाले, "मी तुला घटस्फोट देईन आणि त्यानंतर पुन्हा लग्न करेन." सुरुवातीला जे अगदी समजुतीच्या भाषेत विचार व्यक्त करणं होतं, त्याचं हळूहळू धमकीत रूपांतर होऊ लागलं. त्यांनी मला सांगितलं, "मी जर आपणहून घटस्फोटाला मान्यता दिली तर सगळं ठीकच होईल. नाहीतर ते तो कसाही मिळवू शकतील." त्यातले काही मार्ग त्यांनी मला ऐकवले. ते ऐकून मी थरथर कापू लागले. माझ्या आईबाबांना बोलावून मला परत न्यायला सांगितलं गेलं. त्यांना सुद्धा असहाय्यपणे हे स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. याचा अर्थ मी आईबाबांच्या घरी राहायचं होतं. हे घर माझं नसून जी बाई त्यांना मूल देऊ शकेल तिचं होतं. म्हणजे लग्नात जे काही संस्कार, पवित्र शब्द सांगितले गेले त्यांचा उपयोग फक्त जर मी त्यांचं कुटुंब वाढवू शकले असते तरच होणार होता. लग्न ही माझ्यासाठी एक नोकरी होती, ज्यात माझं काम मुलांना जन्म देणं आणि वाढवणं हे होतं. ही नोकरी मला 50,000 रुपये लाच दिल्यानंतर मिळाली होती. मी त्यासाठी निरुपयोगी ठरल्यामुळे मला कामावरून काढून टाकून त्या जागी नवी नेमणूक केली जाणार होती. लग्नाचा खरा अर्थ हा आहे. मग हे सगळं लपवून माया, प्रेम, सहवास अशी नावं देऊन ही फसवणूक का केली जाते? त्याचं कारण माझ्या मते असं आहे की जर त्याला नोकरी म्हटलं तर काही हक्कांची मागणी केली जाईल, बोनसची मागणी होईल. पण जेव्हा त्याला लग्न म्हटलं जातं, त्या बाईला पतिव्रता म्हटलं जातं, मातृत्वाचे गोडवे गायले जातात, तेव्हा या स्त्रिया नेटानं काम करतात. अपेक्षा अशी असते की त्यांनी आणखी काही मागू नये आणि जे मिळेल त्यात समाधान मानावं. पुरुष जर चांगल्या स्वभावाचा असेल, त्यानं थोडं प्रेम दाखवलं तर त्याची स्तुती करावी. शिवाय भांडून काही मागावं तर आपल्याला भांडखोर म्हणतील याची भीती बाईला वाटते. त्यामुळे हे सगळ्या प्रकाराला लग्न म्हणण्यात जर इतके फायदे असतील तर त्याला नोकरी किंवा व्यवसाय म्हणायचंच कशाला? हे जसजसं मला कळतंय तसतसा मला भयंकर राग येतोय. या अन्यायाबद्दल मोठ्यानं ओरडावं असं वाटतं. सगळ्यात जास्त आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की माझा एकटेपणा समजून घेणारं, माझ्या अडचणीत मला साथ देणारं, माझ्याबरोबर कोणी नसताना दुसरी बाई सुद्धा माझं दुःख का समजून घेऊ शकत नाही. त्या दिवशी कारखान्यात काम करताना मधुसूदनची बोटं तुटली तर युनियनचे कितीतरी लोक घरी आले. त्याने केवढा विश्वास दिला. आपल्या मालकाकडून ट्रीटमेंटसाठी पैसे आणून दिले आणि ते सांगत होते, "विश्वास बाळगा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. काहीही अडचण आली तर सांगा, आपण सगळे एक आहोत." मधुसूदनची नोकरी टिकावी म्हणून ते व्यवस्थापकांशी भांडले. नुकसान भरपाई मिळेपर्यंत त्यांना भेटत राहिले. एवढंच नाही तर त्यांनी मलाही आत्मविश्वास दिला. हे सगळं किती धीर देणारं होतं. मधुसूदनची वाटणारी काळजी आणि वेदना एका दिवसात मिटल्या. काम करताना त्या तुटक्या हातामुळे किती सवलती मिळाल्या. त्या हाताभोवती केवढी मदत उभी होती.
त्या सगळ्यामध्ये केवढा इतिहास होता, किती चळवळी आणि किती संघर्ष. आणि मी मात्र मुलाला जन्म देण्याबाबतीत अपघातानं संकटात सापडले तर एकटी पडले. का? कदाचित नवराही याला कारण असू शकेल. त्याच्या शुक्राणूंशी संयोग न झाल्यानं माझ्यातलं अंड न पळता माझ्या शरीराबाहेर पडलं असेल. माझ्यातल्या एक पेशीशी त्यांच्यातल्या एका बीजाचा संयोग झाला म्हणून माझ्या शरीराची दुर्दशा झाली. महत्वाचा अवयव माझ्या शरीरातून काढून टाकावा लागला. माझ्यावर वांझपणाचा शिक्का बसला. हे सगळं मुलाला जन्म देण्याच्या प्रक्रियेतून घडलं. निर्मितीच्या प्रक्रियेतून. जे मूल भविष्यात कदाचित कारखान्यातील यंत्र चालवून किंवा बँकेतले अकाउंट्स लिहून किंवा इमारतींचे नकाशे काढून किंवा डॉक्टर होऊन समाजाच्या उपयोगी पडलं असतं. फक्त मूल निर्मितीच्या प्रक्रियेतले कष्ट, पण मला सवलत दिली गेली नाही. माझ्या मदतीला कोणी धावून नाही आलं. मला माझ्या नोकरीवरून कमी करण्यात आलं. मला आत्मविश्वास द्यायला तिथं कोणीही नव्हतं. मी एकटी. का? माझ्या एकटेपणामागचा हा कट कधी सुरू झाला? सगळ्या स्त्रियांची एकजूट का नाही? त्या आई, बायको, मुलगी, सासू, सून, मेहुणी या सगळ्यात का विभागल्या गेल्या? त्यांची लग्न आणि मातृत्वाच्या नावाखाली का फसवणूक केली जाते? या फसवणुकीपासून कोणाला आणि काय फायदा मिळतो? मला हे शोधायला हवं. या बायका बंद मुठीसारख्या घट्ट नसून तुटलेल्या हातासारख्या का? याचा शोध मला घ्यावा लागेल. माझ्यासारख्या ज्या स्त्रिया मनातून रडत आहेत, आत्महत्येला प्रवृत्त होत आहेत, अशा सगळ्यांना मला एकत्र आणावं लागेल. आज मला कळतंय की माझ्या आयुष्याचं हे ध्येय आहे. माझ्या आयुष्याचं ध्येय मंगळसूत्र, नवऱ्याची सेवा करणं किंवा मला न होणारं मूल हे नसून माझ्या भोवतीच्या स्त्रियांचे हात एकत्र करणं हे आहे.